गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे एकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे एकदन्तम् उपास्महे एकदन्तम् उपास्महे अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममयि मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळभाषिणि वेदनुते पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि जय पालय माम् ऐकलिकल्मषनाशिनि कामिनि वैदिकरूपिणि वेदमये क्षीरसमुद्भव मङ्गलरूपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रितपादयुते जय जय हे मधुसूदन कामिनि धान्यलक्ष्मि जय पालय माम् जय वरवर्णिनि वैष्णवि भार्गवि मन्त्रस्वरूपिणि मन्त्रमये सुरगणपूजित शीघ्रफलप्रद ज्ञानविकासिनि शास्त्रनुते भवभयहारिणि पापविमोचनि साधुजनाश्रितपादयुते जय जय हे मधुसूदन कामिनि धैर्यलक्ष्मि जय पालय माम् जय जय दुर्गा
Hare
शांतता बाळगा, मनामध्ये आपल्याला कुलस्वामी देवाचं सर्वांनी नाव घेत असता. ओम राजाधिराजाय प्रसन्ने साहिने नमो एवं श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश वै श्रवणो ददातु कुले राघवै श्रवणाय महाराजाय महा. ओम स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठवराज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्याम् ईस्यात् सार्वभौमस्सार्वायुषान् दादापराधान् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकदायति तदाप्येष श्लोको वेदोऽमृतः पर्वे चारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षतस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासद इति नमस्कारान् समर्पयामि. सर्वदा योगतुल्य प्रणवा तुझे कारणी देह माझा पडावा. प्रभू नायका मागणे ज्यादा त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे तेथे तुझे सदुपाय दोन्ही. कृष्ण गोविंद हरे मुरारे ये नाथ नारायण वासुदेव दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन् नमस्ते. कृष्ण महाराज की जय. हा जो राजे देवा भगवंत आहे कुलस्वामी विठ्ठलाराय देवा आणि जुगाई लोळजाई हा गावचा अधिपत्य असणाऱ्या ग्रामदेवतांनो आणि या विठ्ठल साहेब केदार साहेब यांच्या परिवारातील समस्त पितराधिक देवदेवता आज मित्रांना सुद्धा आनंद झाला असेल की आपल्या मुलाबाळाने काय कर्तृत्व उभं केलं. मनुष्याने जन्माला आल्यावरती मुलं जन्माला घातली पुरुषार्थ नव्हे, पण ज्या गावात
गावातून ज्या मातीतून ज्या स्थळावरून आपली उन्नती झाली, जिथं आपण जिथून वर गेलो त्या जागेची, त्या गावाची, त्या स्थानाची नाळ बांधून ठेवणं म्हणजे खऱ्या अर्थानं पुरुषार्थ आहे. आज हाच विषय डोळ्यासमोर घेऊन आज खऱ्या अर्थानं विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणायला काही हरकत नाही. आज या जोडीने जो ध्यास धरला आणि या ध्यासाला आज परिपूर्ण होते, त्या जागेला पाण्याचा शोध लावला, पाणी लागलं, भूमिपूजन केलं, जशी मनामध्ये इच्छा होती त्या वास्तूला उभी राहिल्या समर्थ कृपा असे या वास्तूचं नामकरण केलं. आज या वास्तूमध्ये सगळं जय जयकार होत असताना आपले पाहुणे पण यावे, मित्रमंडळी यावे, गोत्र यावे, पाहुणे पण यावे, सर्व सहकारी यावे आणि सर्वांचे पदस्पर्शी या वास्तूला लागावे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, समवयस्कर असतील त्यांच्या सदिच्छा प्राप्त व्हाव्या या हेतून आज हा संपूर्ण सोहळा उभा केलेला आहे. आज या पूजेला स्वतःच्या मुली आलेल्या आहे, जावई पाहुणे आले, त्यांनी माझ्या संपूर्ण सोहळ्यामध्ये धार्मिक त्यांचा हातभार लावला आहे. आज जी जी मंडळी आज संपूर्ण सोहळ्यासाठी उपस्थित आहे, सर्वांच्या वतीने जगदंबी आपली कृपा विधी ठेवावी, सर्वांचं मनोरथ परिपूर्ण करावं. त्या घराण्याचा जसा नावदतीला उभा केलेला आहे अशीच सदिच्छा संपूर्ण या वास्तूवरती ठेवू. त्या वास्तूमध्ये स्थापन होणारा वास्तुपुरुष हा सदोदित आनंदित राहावा, सुखी राहावा, निरोगी राहावा, धनधान्याची वृद्धी व्हावी, केल्या कर्तृत्वाला यश प्राप्त करून द्यावं. आणि आज जी मंडळी आज आशीर्वाद घेण्याकरता आहे, सदिच्छा देण्याकरता आहे, अशीच सर्वांची कृपा लोभ या परिवारावर या प्रत्येक व्यक्तीवरती ठेवून सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करून असाच या घराला आनंदाचा झेंडा लावून मनातल्या इच्छेवरून सेवा करून घ्यावी. बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव सत्यनारायण महाराज की जय, हरिनाथ महाराज की जय, भगवान कृष्ण महाराज की जय. जय जय
महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट जे पूर्ण महाराष्ट्रात काम करते अशा समाजाचं अध्यक्षपद सुद्धा या ट्रस्टचं त्यांना लाभलं. राजकीय क्षेत्रामध्ये एका पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून अगदी बाळासाहेबांच्या जवळ जाण्याचा देखील त्यांना योग आला. आज देखील ते पक्षाचं एक सत्ता असो नसो त्यांनी जो आपल्यावर शिक्का ठेवलाय जाहीरपणे मी सांगतो त्या पक्षाचं ते निष्ठेने महाराजांनी एक कौतुक केल्यानंतर आमच्या जीवनाचं जीव झाल्यासारखं सार्थक झाल्यासारखं वाटतंय.
या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे खडतर आयुष्य आम्ही जगलो, पण ते खडतर आयुष्य जगत असताना मला संपूर्ण साथ होती ती माझी पत्नी विमल शेखर यांची होती. आणि म्हणून इथपर्यंत वाटचाल करत आलो. खूप बिकट परिस्थितीमध्ये मागाशी तुम्ही वर्णन केलं त्याप्रमाणे सोनूबाबा पायी दिंडीचे अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके गुरुवर्य संतोष महाराज कुर्णेकर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्याच पद्धतीनं आजच्या या सलग 3 दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले अबप काशीनाथ महाराज नारकर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतो. संतान